सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरा करणं ही सर्वांची जबाबदारी आहे। यासाठी ठाणे महानगरपालिका पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सर्व दहीहंडी व सार्वजनिक गणेश मंडळांनी करावे असं आवाहन करत असतानाच गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, विसर्जन घाटांवरती आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या आहेत। महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत तुर्डे, उपायुक्त जी गोदेपुरे, जितेंद्र निकम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी विद्या सावंत, महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व विभागांचे पोलीस उपायुक्त, पोलीस सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी, टोरंट पॉवरचे अधिकारी, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत। त्या अनुषंगाने मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं। गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे। तसेच मंडळांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काही मागूच नाही आणि तुम्हाला अधिकारी सांगतात की तुम्ही उत्तर द्या म्हणून, पण तुम्ही त्यावर कुठला उत्तर देणार मॅडम मला सांगा। आता आम्ही मगाशी ज्यावेळेस ट्रेनची मागणी केली त्यावेळेस थोडे सांगून बोलले की कला साहेब उत्तर दिलं। आम्ही आमच्या प्रशासनाला त्याला सांगितलं की या ठिकाणी रात्री 8 ते 9, 9:30च्या नंतर आपले कुठलेही वर्कर्स लोक त्या ठिकाणी अवेलेबल नसतात। गणपतीची मंडळ अक्षरशः गणपतीच्या घाटावरती आणून उलटा करून निघून जातात। म्हणजे गेले 10 दिवस आम्ही ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे देवाची सेवा करतो त्याला अक्षरशः आम्हाला टाकून यायला लागतं आणि तुमचे स्वतः अधिकारी इव्हन तुमचे लेबर सुद्धा सांगतात की एवढं महापालिका असेल, टोरंट असेल, एमएससी असेल ते आधी करता येते ना। थोडा आधी तर आता 20 दिवसासाठी गणपती मंडळ, मी 25 साली गणपती मंडळाचा पदाधिकारी आहे मनोज सिंग, तर मी सूचना करतो की ही बैठक जी आहे महापालिकेची ती थोडं आधी लावली पाहिजे। आता 20 दिवस राहिले तर गणपतीला मंडळ मीटिंग करणार तर गणपतीची तयारी करणार, बाकीच्या गोष्टी समजल्या बाकीचे पण पुढे करता येते ना आपल्याला पुढे। मला वाटतं मी आता सगळ्या मंडळांना सांगितलं, आता मला कळालं की 300 मंडळ